अरे माणसा इंसान आहे, बनवलं त्या ईश्वराने, तुला लाजू नको. त्या परमेश्वराला चूक झाली असं वाटू देऊ नको त्याला. निसर्गाने तुला फुकट सगळं दिलं, त्या फुकटाचं तू पैशाने देऊन सगळं खाल्लं. ईदभर इंचाचं तुझं पोट, सगळं खाल्ल्याशिवाय बरं नाही. उरलेलं भरलेलं आहे तुझं पोट, तुझ्यातली हाव जात नाही. धरतीचा तू पाहुणा आहे, हा एक वेळ आल्यावर तू इथून रवाना आहे. जाताना राहू दे पृथ्वीच्या लक्षात, येऊ दे परत धरती मातेच्या रक्षणात. तर मित्रांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर त्या परमेश्वराला, त्या देवाला, त्या वरच्या परमेश्वराला एवढं पण आपण लाजवायचं नाही की तो वरतून बघत असताना आपल्याला हे म्हणत असेल. ही जी कविता लिहिली हे त्याच्या मुखातूनच लिहिलेली आहे. तर आज जे हैदराबादमध्ये जे झालेलं आहे, IT पार्कच्या नावाखाली सगळं जंगल उद्ध्वस्त केले आणि जे प्राणी आहेत ते सगळे उद्ध्वस्त झाले. मला सांगावं की एखाद्या व्यक्ती तुमच्या घरावर बुलडोजर चालवलं, तुम्हाला कसं वाटेल? मग त्यांच्या घरावर तुम्ही बुलडोजर चालवतात आणि उद्याच्याला ते